आरोळी ग्रामवासियांनी जपला सांस्कृतिक वारसा। बैलपोळ्यानिमित्त आरोळी येथील शेतकऱ्यांनी आपला सांस्कृतिक वारसा जपत शांततेत पोळा हा सण साजरा केला। शेतकऱ्यांचा अत्यंत महत्त्वाचा असा हा सण श्रावण महिन्याच्या शेवटी साजरा केला जातो। प्रत्येक शेतकरी 3 दिवस आपल्या बैलजोडी सोबत आनंदात असतो। बैल हा शेतकऱ्यांचा खरा मित्र आहे। ज्याप्रमाणे शेतकरी दिवस रात्र शेतामध्ये राबतो, त्याचप्रमाणे बैल सुद्धा शेतामध्ये शेतकऱ्यांसोबत दिवस रात्र राबत असतो। त्याचमुळे आपल्याला अन्न मिळते, म्हणून शेतकऱ्याला जगाचा अन्नदाता म्हणतात। आरोळी ग्रामवासियांनी आपले बैल मोठ्या थाटामाटात सजवून त्यांची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढली। सार्वजनिक मेळ्यामध्ये गावकरी दांडपट्टा खेळतात आणि आपल्या बैलजोड्या आपापल्या घरी घेऊन जातात। नंतर त्यांची पूजा करून पुरणपोळीचा पहिला नैवेद्य बैलजोडीला खाऊ घालतात। या पोळ्यामध्ये गावचे प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते। माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सदानंदजी निमकर, जिल्हा परिषद सदस्य योगेश देशमुख, आरोळी ग्रामपंचायतीच्या सरपंचा रोशनीताई भुरे, माजी सरपंच नंदूभाऊ दानकुटे व सदस्यगण उपस्थित होते। सामाजिक कार्यकर्ता लीलाधर उमप, सुनील भाऊ अडवळकर, आरोळी ग्रामपंचायतचे उपसरपंच सुद्धा यावेळी उपस्थित होते आणि त्याचप्रमाणे आरोळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सहाय्यक पोलीस अधीक्षक स्नेहल राऊत व त्यांचे सहकारी यांनी उपस्थित राहून बैलपोळा हा सण शांततेत पार पडला। महाराष्ट्र वेदभूमीसाठी सदानंद अवजे, नागपूर। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।